स्वतःचं घर असल्यासारखं घुसताय का तुम्ही? कोण आहात तुम्ही? आम्ही कोण म्हणून काय विचारताय? आमची मुलगी तुमच्या घरात आहे ही बातमी कळली म्हणून आलोय आम्ही. ताबडतोब पॅक करा आणि ताब्यात द्या. हो पॅक करा काय पॅक करा? मुलगी आहे ती, सामान आहे का? शोभा त्यांना पॅकिंग म्हणायचं असेल, पॅकिंग. हा ठीक आहे बसा. यांना नक्कीच भानूने आणलं असणार, पण मी नाही जाणार यांच्या बरोबर. तुमच्यात बाहेरून आलेल्या माणसांना पाणी वगैरे देण्याची काही पद्धत नाहीये का? मी देते. ए मका साधच पाणी द्या हा. थंडीचे दिवस असत, कशात त्रास नको है ना. तुम्ही पुण्याला राहता ना? हो. मग या मालवणी कसं बोलतात? त्याचा काय आहे, म्हणजे मी मूळ कोकणातलो पण राहिलो पुण्यात. पाणी देतायस ना? हा हा आणते. अरे किती गॉड फॉर असा. कोणाचा? तुमचा नाही वाटत? तुम्ही हिला ओळखत नाही? बंकच केलं हो, बंकच केलं. मी माझ्या पोटच्या गोळ्या ओळखल्या नाही हो. हा 7 महिने त्यांच्या पोटात ठेवलं. 9 असतात. बघितलं? तुमचं ना हेच मला आवडत नाही. हेच ताई सगळं सगळं. आता काय सगळं विसरलो मी? लवकर झाले ना ह्यांचं ना हेच असतं. आता तुम्ही जर विसरलं नसता ना तर आपलं चेडू हरवलं नसता. हा अगं पण तुझी पण काही जबाबदारी आहे की नाही? आता ताई तुम्ही सांगा मी काय काय लक्षात ठेवायचं? हा अगं पण मग मी विसरतो तर माझ्यावर लक्षात ठेवण्याच्या जबाबदाऱ्या देतेसच का तू? खायच्या जबाबदाऱ्या तुम्ही लक्षात ठेवता? सांगा ना खायच्या. उगाच तू 4 चौघात माझा अपमान करून मला माहिती तू चालू होणार पण आता मी काय करू शकते ना ते बघ. तुम्ही काय बोलताय? काय बी करणार नाहीयेस. ओ गप्पा बसा. आता सापडलेलं तुमची मुलगी, पण तिला घेऊन जा. भानू त्यांच्या चहा पाण्याचं बघ आणि घरात साखर नाही, आईकडनं घेऊन ये. वय आणते. आहो खाण्यापिण्याचं काहीतरी बघा. शोभा हे माझे आई बाबा नाहीये. माऊ तुम्ही तर माझं डोकं फिरवू नकोस. आधीच माझं डोकं दुखतंय. माऊ इकडे माऊ निघालीस का? तुझी आई वडील बाई. सॉरी. खूप गोड पोरगी आहे. तिला कमी दिवसात जिव्हाळा लागला बघा तिचा. लय लाड करते मी तिचे. एकदा तर मी तिचे एवढे लाड केले की तीच म्हणाली माय मारो मावशी जगू. नाही पाणी पाणी प्या. माऊ आता तू चालली. तुझ्या विना आमचं कसं काय होणार? हा आई बाबांकडे गेल्यावर आम्हाला विसरू नको. हा अगं ते माझे आई बाबा नाहीयेत. काय? माऊ उगाच खोटं बोल नकोस. शोभा तुला माझं म्हणणं खरं वाटत नाहीये ना?
मग आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात, त्यांना उत्तर देता येत आहेत का बघू. माझं नाव काय सांगा. मधु. मधु मालती घनमंजिरी. आयुष्यपूत नाव आहे का ट्रेनचा डबा एवढी लांब आहे. त्याचं काय झालं, ह्यांनी सांगितल्यान मधू, मी सांगितल्यान मालती. हे आमच्या दोघांच्या भांडणामध्ये ते लांबलं ना. हा म्हणून ते लांब झालं. प्रेमानं आम्ही तिला माव म्हणतो. बरं ठीक आहे. तुम्ही माझे आई बाबा आहात ना. मग माझी जन्मतारीख सांगा. 21 डिसेंबर. जानेवारी. 24 जानेवारी. वहिनी हाय का हा आई बापासून आपल्या पोरीची जन्मतारीख माहित नाही का यांना. तुम्ही नक्की माऊचे आई वडील आहात? पण तुम्हाला माऊची जन्मतारीख माहित नाही? हा, बघा ना वहिनी, एक 21 डिसेंबर म्हणते, एक 24 जानेवारी म्हणते. हा ही तुमची पिशवी आहे? नाही. नीट बघा ना, तुमची पिशवी आहे का? नाही. भानू, काय चाललंय तुझं? ते नाही म्हणतात ना. तू बाजूला हो जरा. मला जरा बघू दे नक्की कोण आहे ते. लवकर हो म्हणा, नाही तर शोभत तुम्हाला सोडणार नाही. हो. खर तर आमचीच पिशवी आहे ही. हा मी म्हणलं नव्हतं ते इसरतात ते. ते काय आहे ते पिशवीत? ते मावचा जन्माचा दाखला आहे आणि शाळेचा दाखला आहे. हा तुम्हाला पुरावा दाखवायला आणलाय. बघा शाळेच्या दाखल्यावर 21 डिसेंबर आणि जन्माच्या दाखल्यावर 24 जानेवारी. ते वयात बसत नव्हतं ना, म्हणून वय वाढून घेतलं, म्हणून हा गोळ झाला. शोभा, तरी हे माझे आई बाबा नाहीयेत. माऊ, आता त्यांनी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली की नाही? मग वहिनी, मी काय म्हणते, तरी एकदा अशी उलट तपासणी. अंजे, घरी जा ना. पाहुणे आलेत ना आमच्याकडे, नंतर ये. हा, माऊ निघेल ना तेव्हा तुला सांगते. हा, मी तेव्हा ये भेटायला. निघा, जा. हा बघते. जा. मालक द्या. झालं. घ्या, ठेवा. हो, चला आम्ही निघतो. नाही थांबा ना. आता घरी जाईपर्यंत उशीरच होईल ना. जेवूनच जा. माऊने पण काही खाल्लं नाहीये. उशीर कसला आलाय त्यात? इथे 15 मिनिटावर तर आहे घर. बघितलंस? तुम्ही पुण्यात राहता ना, मग 15 मिनिटावर कसं असेल पुणं? हो, फ्लाईटने 15 मिनिटं तर लागतात. तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही निघा. नाही थांबा. जेवूनच जा. हा आज हैसर जेवतय, उद्या तर आपल्याच घरी जेवायचं असतं ना.
शोभा शोभा तू जेवून घे. आज एकतर जेवायला उशीर झालाय आणि तुला भूक सहन होत नाही. मला भूक नाहीये. ही लोक माऊला घेऊन गेले की मला बोलव. शोभा शोभा माऊ तुझे आई बाबा वर आलेत ना, जा त्यांच्याकडे जा. माझ्या मागे मागे येऊ नको. ते माझे आई बाबा नाहीयेत. शपथ. माऊ त्यांचा रागराग करतेस म्हणून उगाच खोट्यात पाडू नकोस त्यांना. तुला त्यांच्या बरोबर जावंच लागेल. तुझा वरती, मला आईकडे जायचंय. आई थांब ना. माऊ त्यांना तुझ्याबद्दल एवढी माहिती कशी ग? ते मला नाही माहिती, पण ते माझे आई बाबा नाहीयेत. नको ना पाठव मला त्यांच्या बरोबर. मी तुला नाही देणार त्रास. साखर पण नाही खाणार. सगळं ऐकेन मी तुझं. माऊ खरंच ते तुझे आई बाबा नाहीये? नाहीये. माझी शपथ. हो तुझी शपथ. ठीक आहे, माऊची बॅग, यात सगळं सामान आहे. तुम्ही आमच्या चेडवा कितके दिवस सांभाळलं, तिची काळजी घेतलं, म्हणून तुमचे लय उपकार झाले. चला येतो आम्ही. हा चल माऊ चल. नाही मी नाही येणार. तुम्ही माझे आई बाबा नाही आहात. माऊ असं काय करते आता? असं किती दिवस रागवणार आहेस आमच्यावर? हा अगं चल. मी नाही येणार. चल. हा चल चल तुम्ही माझे आई बाबा नाही आहात. असं काय करते माऊ? चल तू. चल चल. नाही. चल माऊ ये. शोभा सांगलं मला नाही जायचंय. चल माऊ. शोभा मला यांच्या बरोबर नाही जायचंय. माऊ चल तू. अरे माऊ मला नाही जायचं यांच्या असं बरोबर. काय करते माऊ? तू चल. तुम्ही माझे आई बाबा नाही आहात. चल ना माऊ, असं काय करते? तुम्ही माझे आई बाबा नाही आहात. मला नाही यायचं तुमच्या बरोबर. चल तू माऊ. शोभा माऊ चल तू. अरे माऊ मला नाही जायचं यांच्या असं बरोबर. काय करते? शोभा माऊ चल तू. माऊ ये. शोभा सांगलं मला नाही जायचंय. माऊ तू ये. माझे आई बाबा नाही आहेत. थांबा. तुम्ही माऊच्या प्रश्नांची उत्तरं दिली, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अरे हे बरं आहे, पण आम्ही आमच्या मुलीला न्यायला आलोय की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलोय? मुलीला घेऊन जायचं असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. हा आम्ही आमच्या चेडव्यासाठी सारखी सारखी उत्तर द्यायची? मग तुम्हाला माऊला नेता येणार नाही. अरे वा, पण आम्ही दिलेली उत्तरं बरोबर की चूक हे ठरवणार कोण? तुम्ही स्वतः. नाही अंजली, मी सुद्धा तुमच्या बरोबर प्रश्नाचं उत्तर देणार. मग तुम्ही उत्तर द्यायचं. चूक की बरोबर ते अंजली ठरवेल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर माऊ राहुलच्या कानात सांगणार. मग तुम्ही उत्तर द्यायचं, मी त्याचं उत्तर देणार, आणि मग चूक की बरोबर हे राहुल त्या वहीमध्ये बघून सांगणार. हा
विचारा प्रश्न विचारा. मला सांगा, माऊला कोणता विषय आवडतो? हा सांगा. चित्रकला. चूक. माऊला जनरल नॉलेज जास्त आवडतं, म्हणून तर ती सगळ्यांना प्रश्न विचारत असते. हे काय आहे, हे कसं आहे, हे काय झालं. करेक्ट आहे. शोभा वहिनी 1 पॉइंट या 0. हा आता पुढचा प्रश्न. माऊला खायला काय आवडतं? शिरा का आईस्क्रीम? हा सांगा आता काय आवडतं? आईस्क्रीम. चूक. माऊला शिरा खायला आवडतो, कारण आईस्क्रीम लवकर संपतं. नुसतं तर वहिनी हे पण बरोबर आहे. शोभा वहिनी 2 पॉइंट या परत 0. मालक, मला माऊ बद्दल जे जे माहिती होतं ना ते समता यांच्याकडून बोलून घेतलं. शोभातानी तर अभ्यासच केला आहे. आता काय करायचं? पुढचा प्रश्न. मला सांगा, माऊ राईटी आहे का लेफ्टी आहे? 1 मिनिट. या प्रश्नाचं उत्तर मी देणार. हा. आमची माऊ राईटी आहे. लेफ्टी राईट. मी सांगते, माऊ चेंडू डाव्या हाताने टाकते आणि बॅट उजव्या हाताने पकडते. कॅरम खेळताना डावा हात आणि भोवरा खेळताना उजवा हात. म्हणजेच काय की माऊ दोन्ही हाताने खेळते. बरोबर. पण शोभा, तुला कसं माहिती? ते मी तुला नंतर सांगते. आधी हे कोण आहेत ना, ते मला जरा बघू दे. म्हणजे हे कुठून आले, यांना कुणी पाठवलं? हा, मोन्या जा पोलिसांना फोन कर. पोलिसांना बोलाव. काय करताय? ताई बाबा, ताई पाया पडतो तुमच्या. पाया पडतो. चूक झाली हो आमची. खरंच पुन्हा असं नाही करणार. पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. खरंच नाही करणार हो, खरंच नाही करणार. अहो, परत नाही करायला तुम्ही इथे यायला तर पाहिजे ना. हा बरोबर आहे शोभा वहिनी. यांचा ना नुसताच दूर केला. नाही नाही असं कसं नाही. हा वहिनी वहिनी यांना ना पोलिसात देऊया. किडनॅपिंगच्या केस मध्ये देतील ना पोलीस टायर मध्ये टाकून फटके तवा कळेल यांना. यार थांब ना. माझ्याकडून चूक झाली. माफ करा हो शोभाताई. हे सगळं आम्हाला मुलबाळ नाही म्हणून केलं. म्हणून काय तुम्ही माझ्या लेकीला माझ्यापासून पळवून न्याल? खरंच सांगतो शपथ, आमचा तसा हेतू वाईट नव्हता हो दुसरं काही. तरीही मी तुम्हाला सोडणार नाही. शोभाताई जाऊ द्या ना. त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे ना. हे तुम्ही जर परत असं केलं ना तर नाही नाही, खरंच नाही करणार परत असं. नाही आता असा विचार बी करणार नाही आम्ही. भानू अगं, शोभाताई जाऊ द्या ना. माऊ इथं आपल्याकडेच आहे ना. जाऊ द्या. ठीक आहे. यांना ना इथून जायला सांग. यांचा थोबाड सुद्धा बघायचं नाही मला. बॅग घ्या तुमची. चला चला बॅग घ्या. हे घ्या. चला चला निघा. चला. हो, मी बघून आलो तर जातात का नाही. चला चला चला. आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. पुण्या आता पाहू आपल्याकडेच राहणार. आता विषय संपला. माऊ आता आपली आहे, फक्त आपली. चल. अगं माऊ पडशील. मस्ती खोर झाली नुसती. बघ ऐकते काय. माऊ पडशील तिकडे बाळा, पडशील. आपल्याला वाटतं शोभा खूप प्रेमळ आहे.